अगदी मागच्याच आठवड्यात अजितदादांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर प्रचार करताना काका का असं लिहून प्रचार करण्याचं आवाहन केलं होतं आणि परवाच बारामतीच्या या नव्या काकांचा सख्खा पुतण्याच आपल्या सख्ख्या काकांना विरोध करत आपल्या काकांचे हात बळकट करण्यासाठी पुढे आला। देशात ना नरेंद्र ना महाराष्ट्रात देवेंद्र, बारामतीत एकच युग चालू होतंय ते म्हणजे युगेंद्र। नाव युगेंद्र पवार, युगेंद्र श्रीनिवास पवार। बहुतेकांना परिचयाचं नसणारं हे नाव परवा अचानक प्रकाश झोतात आलं आणि आधीच कलागत सुरू असलेल्या पवार कुटुंबियात आणखी मीठ मसाला फोडणी टाकायचं काम लोकांना मिळालं। मग काय, गावगाड्यावर, पारावर, कट्ट्यांवर खुसखुशीत चर्चा रंगू लागल्या। बारामतीत सुनेत्रा पवार वर्सेस सुप्रिया सुळे सामना व्हायची चिन्हे असताना आणखी एक पवार कोण आला? मग कोण आहेत हे युगेंद्र पवार? एकूणच सगळ्याच प्रश्नांचा विषय खोल आणि पृथ्वी गोल करण्याआधी आपल्याला सबस्क्राइब करा। काका मला वाचवा या वाक्याला महाराष्ट्रात एक जबरदस्त ऐतिहासिक परंपरा आहे, संघर्षाची। महाराष्ट्राच्या राजकारणात तर काका पुतण्यांचा हा संघर्ष पिढ्यानपिढ्या चाललाय। राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, धनंजय मुंडे, गोपीनाथ मुंडे अशी काका पुतण्यांची जोडी आणि त्यांचा संघर्ष लोकांनी पाहिलाय। आणि ज्या काका पुतण्यात संघर्ष होणारच नाही असं वाटत असताना शरद पवार आणि अजित पवार यांचा झालेला संघर्ष म्हणजे शेवटच हो। अगदी शरद पवार बिवार कुछ नाही, खरी राष्ट्रवादी माझीच इतक्या शिगेला पोहोचलेला। बरं, आता शिंदे साहेबांनी बंड करून शिवसेना पक्ष आपल्याकडे घेतल्यावर अजितदादा म्हटलेले, अरे ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला, ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला त्यांचाच पक्ष काढून घेतला, त्यांचं चिन्ह काढून घेतलं। हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटलंय का? अरे मग त्यांच्या धमक होती तर काढा ना पक्ष, कुणी अडवलं होतं? आणि नंतर दादांनी सुद्धा शिंदे साहेबांच्याच पावलावर पाऊल टाकून तेच केलं। मग राष्ट्रवादी पक्ष आणि पक्ष चिन्ह त्यांच्याकडे आपसूक गेलं आणि साहजिकच पवार कुटुंबियात दरी निर्माण झाली। त्यात अजितदादा म्हणू की नको झालं की मला माझ्या कुटुंबात एकटं पाडलं जातंय आणि त्यानंतर खुद्द अजितदादांचेच सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव असलेले युगेंद्र पवार यांनी कार्यकर्त्यांना शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी बारामती शहर कार्यालयाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली व चर्चा सुरू झाली की एका पुतण्याने काकाला सोडल्यानंतर आता युगेंद्र या पुतण्याने अजित पवार या काकाला सोडले। आता शरद पवार यांचे नातू म्हणजे रोहित पवार, पार्थ पवार आणि जय पवार हेच बऱ्यापैकी महाराष्ट्राला माहिती होते। त्यात अचानक नव्या नातवाची भर पडली आणि आपल्या अजित काकांना शह देण्यासाठी बारामतीच्या मैदानात उतरलेल्या युगेंद्र या पुतण्याची चर्चा सुरू झाली। मग कोण आहेत हे युगेंद्र पवार? तर युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत। शिवाय नुकतेच ते विद्याप्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे खजिनदार म्हणून देखील काम पाहू लागलेत। पुणे किंवा महाराष्ट्रातल्या बहुतेक भागात फेमस असलेल्या शरयू टोयोटा किंवा शरयू ग्रुपच्या माध्यमातून ते व्यवसायामध्ये सक्रिय देखील आहेत। शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती, इंदापूर आणि फलटण तालुक्यात अनेक सामाजिक कामे ते करत असतात। त्यात मग वनीकरण, ओढा खोलीकरण, विहीर बांधून देणं यांमुळे ते त्या भागातल्या अनेक शेतकऱ्यांशी या ना त्या कारणानं जोडले गेले आहेत। फलटण तालुक्यातील शरयू शुगर कारखाना युगेंद्र पवार हेच पाहतात। शिवाय बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे ते अध्यक्ष देखील आहेत। सुरुवातीला पुणे आणि नंतर मुंबईत आपले शिक्षण घेतलेल्या युगेंद्र पवार यांनी आपलं पुढचं शिक्षण युरोप, अमेरिकेतून पूर्ण केले। त्यानंतर भारतात परतून त्यांनी आपल्या फॅमिली बिझनेसची धुरा सांभाळले। बारामती शहर कार्यालयात भेट दिल्यावर ते म्हणाले की माझ्या येण्याची एवढी चर्चा होईल असं वाटलं नव्हतं। सध्याचे राजकारण चांगलं नाही, राजकारण वेगळं, कुटुंब वेगळं आहे, पण आता हे असं व्हायला नको होतं। साहेब जे सांगतील त्याचा प्रचार करू। माझी अडचण होत आहे, पण अजूनही वाटत नाही की काकी सुनेत्रा पवार ताईंच्या विरोधात उभ्या राहतील। सुप्रिया सुळे यांचं काम चांगलं आहे। मला वाटत नाही की दादांना एकटे पाडले जात आहे। या बाबतीत मी ताई आणि दादांना कोणताही सल्ला देऊ शकत नाही, मी इतका मोठा देखील नाही। पण पुढे बोलताना ते म्हणाले की जर सुनेत्रा पवार सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभ्या राहिल्या तर मग आपण साहेब म्हणतील त्याचा प्रचार करणार। काही दिवसांपूर्वी युगेंद्र पवारांनी शरद पवारांच्या वाढदिवसाला 23 डिसेंबर रोजी भव्य कुस्तीचे मैदान आयोजित केलं होतं, तर त्यांच्या मातोश्री शर्मिला पवारांनी बारामतीत हाफ मॅरेथॉनचे आयोजन केलेलं। त्याच्या शुभारंभाला त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना बोलावलं होतं,
पवारांची यंग ब्रिगेड रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे शरद पवारांच्या बाजूने, तर अजित पवारांचे 2 चिरंजीव पार्थ आणि जय पवार गुरुवारपासून बारामतीत मतदारांचा आणि मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। त्यामुळे पवार कुटुंबात फूट पडल्याचे दिसतानाच युगेंद्र पवारांचे शरद पवारांच्या पक्ष कार्यालयात जाणं हे खूप काही सांगून जात आहे। कालपर्यंत दुसऱ्यांच्या घरात राजकारणाने गृहकलह पाहणारे पवार कुटुंबीय राजकारण आणि कुटुंब वेगळं जरी सांगत असले तरी या निमित्ताने आता आपल्याच उंबऱ्यापर्यंत आलेला हा संघर्ष कितपत पाहू शकतील हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। बारामती ही पवारांचीच आहे हे समीकरण गेली 65 वर्ष कायम राहिले। मात्र यावेळी बारामती नक्की कुठल्या पवारांची, शरद पवार की अजित पवारांची, याचा निर्णय बारामतीकर घेणार आहेत। पण आता एक निर्णय तुम्हालाही घ्यायचा आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर नक्की करा। बारामती नेमकी कुणाची तेही कमेंट करून सांगा आणि राजकीय धुळवडीची अशीच मजा घ्यायची असेल तर मग सबस्क्राइब करा। विषय खोल पृथ्वी गोल।